नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग असणार आहे गोव्याचा शेवटचा ब्लॉग. माझ्या ट्रॅव्हल ब्लॉगपैकी आजचा ब्लॉग हा शेवटचा असणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही 31st गोव्यामध्ये कसा सेलिब्रेट केला, 31st नाईट, आणि त्यानंतर मग पुन्हा परतीचा जो प्रवास होता आमचा आणि त्याची तयारी आम्ही कशी केली आणि कशा प्रकारे आम्ही घरापर्यंत येऊन पोहोचलो ते ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. तर आम्ही 31st गेलो होतो कॅन्डोलिम बीचला, जो आम्ही राहत होतो तिथून फारच जवळ होता. खरं तर आम्ही टोमॅटोजला जाणार होतो, पण तिथे सर्व बुकिंग फुल असल्यामुळे आम्हाला कॅन्डोलिम बीचला जावं लागलं. कॅन्डोलिम बीचसुद्धा खूप सुंदर बीच आहे गोव्याचा आणि रश खूप होती, कारण आमच्यासारखी बरीच लोक बऱ्याच भागातून गोव्यामध्ये आलेली असतात 31st सेलिब्रेट करण्यासाठी आणि सगळे खूप एक्सायटेड असतात. तर शक्यतो सगळेजण बीचवर वगैरे जातात, काही जण क्लब्समध्ये जातात, काही जण रेस्टॉरंटमध्ये जातात, पण आम्हाला बीचवर जायचं होतं, शॅकवर जायचं होतं, कारण आम्हाला सगळ्यांनाच बीचवर फिरायला खूप आवडतं. पण त्या दिवशी खूप जरा जास्तच रश होती आणि पाणी जे होतं ते म्हणजे बीचचं पाणी खूप असं किनाऱ्यावर धडकत होतं, कारण भरती आलेली होती आणि त्यामुळे सगळं पाणी टेबल्स जिथे लोक बसलेले होते त्याच्या खाली अक्षरशः यायला सुरुवात झाली होती. पण तो पण एक एक्सपिरियन्स असतो आणि आपण जिथे डिनर घेणार आहे त्या टेबलच्या खाली पण पाणी येतं, तेव्हा एक वेगळीच मजा असते त्यामध्ये सुद्धा. मग आम्ही ठरवलं की आम्ही बीचच्या एकदम समोरच बसणार, एकदम आतमध्ये वगैरे आम्ही टेबल घेतला नाही, बीचच्या एकदम समोरच घेतला. त्या सुंदर लाटा येत असतात आपल्या पायाजवळ आणि मग एकदम मस्त वातावरण आणि त्यामध्ये गरम गरम फिश खायला मिळतं गोव्याचं, तेव्हा एक मजाच वेगळी असते. आम्ही तिकडे हे छान चष्मे घेतले होते, छोटेसे गॉगल लाईटवाले, आणि ते घालून आम्ही बऱ्याच वेळा डान्स वगैरे सुद्धा केला. फोटोशूट आणि व्हिडिओज नेहमीप्रमाणे ते पण आमचं चालूच होतं. आम्ही फूड ऑर्डर केलं, ते यायला थोडासा वेळ होता, तेवढ्या वेळामध्ये आम्ही फोटोशूट व्हिडिओज भरपूर काढून घेतले आणि मग नंतर आम्ही वाट बघत होतो आमचं फूड येण्याची. आणि फायनली आमचं सी फूड गोव्याचं जे स्पेशल आहे ते आलेलं आहे. गोव्याला गेल्यापासून सगळ्यात जास्त आम्ही मच्छीच खात होतो, फिश खात होतो, कारण गोव्याचं सी फूड हे खूप फेमस आहे. गोव्यामध्ये बीचेस जास्त असल्यामुळे इकडचं सी फूड जास्त फेमस आहे आणि मला तर सी फूड खूप आवडतं. गोव्याला सगळ्यात जास्त फिश फ्रेश असे मिळतात खायला, त्यामुळे मजा येते. आणि त्यात असं बीचवर समुद्राच्या लाटा बघता बघता खायला मिळालं तर त्याची अजूनच मजा येते. तर आमची जी एक फ्रेंड होती समीक्षा, तिला व्हेज खायचं होतं, त्यामुळे मग आम्ही तिच्यासाठी हे व्हेज सिझलर ऑर्डर केलं. आणि तिकडे बरेच लोक असे स्काय लॅम्प लावत होते, कारण 31st होतं आणि सगळ्यांना एक पॅशन असतं 31stचं, एक एक्साइटमेंट असते. थोडंसं खाल्ल्यानंतर आम्ही थोडंसं चिल करण्यासाठी मग डान्स फ्लोअरला गेलो आणि आमचे जे हे कलरफुल गॉगल्स होते ते घालून आम्ही डान्स करत होतो, थोडीशी मस्ती करत होतो. त्यानंतर आम्ही शॅकवर जे मेन डान्स फ्लोअर होता तिथे गेलो डान्स करण्यासाठी. आणि स्वाती बघा इकडे किती एन्जॉय करते आणि तिला डान्स करायला खूप आवडतं. आणि बाकी लेडीजसुद्धा ज्या आमच्यासोबत तिकडे चिल करत होत्या त्या पण सगळ्या वरती येऊन डान्स करायला लागल्या आमच्यासोबत. मग आम्ही बराच वेळ तिकडे शॅकवर डान्स करत होतो. नंतर तिकडेही गर्दी वाढायला लागली, मग आम्ही थोडा वेळ टाईमपास वगैरे केला. मग पुन्हा बीचवर फिरायला वगैरे गेलो, कारण आम्ही 12 वाजेची वाट बघत होतो. इतकं सुंदर वातावरण होतं सगळीकडे, एकदम असं लाईट आणि कलरफुल वातावरण, इतकं भारी वाटत होतं ना की असं वाटत होतं की इथेच थांबून राहावं. कधी 12 वाजले आम्हाला कळलंच नाही आणि इतकं सुंदर नजारा होता तिकडे बीचवर. सगळे लोक फटाके फोडत होते आणि इतकी सुंदर आतिषबाजी होती. या आतिषबाजीबद्दल आम्ही ऐकलं होतं आधी की गोव्यामध्ये रात्री
बीचवर अशा प्रकारे आतिषबाजी करतात आणि आम्हाला ती लाईव्ह बघायची होती, म्हणूनच आम्ही शॅकवर आलो होतो कॅन्डोलिम बीचला. आणि इतकं मस्त असं भारी वाटत होतं ना की खरंच 31st आपण असं काहीतरी वेगळा सेलिब्रेट करतोय असं वाटत होतं. या सर्व आठवणी आम्ही आमच्या सोबत घेऊन जाणार होतो आणि हा 31st जो आहे, जो गोव्यातला 31st आमचा होता आणि न्यू इयर होतं, हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही. इतकं सुंदर प्रकारे आम्ही 31st आमचा सेलिब्रेट केला. खूप छान वाटलं, खूप मजा आली, खूप नवीन नवीन लोकं भेटली. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे बाहेर फिरायला जातो ना, तेव्हा आपण म्हणतो की काही लोकं चांगली असतात, काही वाईट असतात, पण आम्हाला तर ह्या प्रवासामध्ये सगळीच लोकं चांगली भेटली. आणि ज्या बंगलोमध्ये आम्ही राहिलो त्या आंटी अंकल ते पण चांगले होते. ज्या कॅबमध्ये आम्ही फिरत होतो त्या कॅबवाला जो मुलगा होता तो पण खूप हेल्पिंग नेचरचा होता, त्याने पण आम्हाला खूप हेल्प केली. गोव्यामध्ये खूप चांगले चांगले प्लेसेस एक्सप्लोर करण्यासाठी सुद्धा त्याने मदत केली. तर आपण नेहमीच सगळीच लोकं वाईट असतात असं म्हणू शकत नाही. आमची गर्ल्स ट्रिप असून सुद्धा आम्हाला सगळे चांगले अनुभव आले, कोणताही वाईट अनुभव आला नाही स्वामींच्या कृपेने. आणि 31st आणि न्यू इयर चांगल्या प्रकारे आमचा सेलिब्रेट झाला. आम्ही पुन्हा घरी आलो. घरी आल्यानंतर असं येताना रस्त्यामध्ये आम्हाला ह्या गाईचं वासरू वगैरे दिसलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती काजूची वगैरे, कारण घरच्यांसाठी आणि काही ओळखीच्या आपले जे मित्र परिवार आहेत त्यांच्यासाठी आम्हाला काजू घ्यायचे होते. तर त्यासाठी आम्ही शॉपिंगला थोडंसं सकाळी बाहेर निघालो, कारण दुपारी 3:30ची आमची मडगाववरून ट्रेन होती. तर त्याआधी सकाळी शॉपिंग होणं महत्त्वाचं होतं. तर सकाळी लवकर उठून आम्ही रेडी झालो आणि पहिले घराच्या जवळच आमच्या एक काजू भंडार म्हणून एक शॉप होतं जे स्पेशली काजूसाठी ओळखलं जातं, खूप फेमस आहे. मग तिथूनच म्हटलं आपण घेऊया आणि मग ह्या शॉपमध्ये आम्ही गेलो. म्हटलं अजून काही महत्त्वाच्या अशा चांगल्या गोष्टी मिळत असतील तर त्यासुद्धा बघायला काही हरकत नाही, कारण तिकडे बरेच खाऊचे प्रकार होते आणि बऱ्याच खाण्याच्या अशा वेगवेगळ्या वस्तू होत्या, व्हरायटी होती जी आपल्या इथे मिळत नाही अशा. आणि गोव्याचे लोकसुद्धा खूप हेल्पफुल वाटले. आता ह्या दुकानाचा जो ओनर आहे त्याने पण आम्हाला बऱ्याच गोष्टी घेण्यासाठी सजेस्ट केलं की हे घ्या ते घ्या. ये हमारे मेहमानों के लिए इतना सामान लेने के बाद में ये फ्री है, ठीक है। मीठे कस्टमर के लिए हम मीठे बन जाते हैं, ठीक है, एकदम स्वादिष्ट, सबके गुड़ का और मिठास आता है हमारा चक्कर का, ठीक है। और ये हमारे लिए आपको फ्री दे रहे हैं। ये क्या है क्या, लेकिन आप दे ये रहे हैं काजू कतली जैसा काजू कतली है, काजू बर्फी है, और हमारा कस्टमर खाता है तो उसका मुंह मीठा हो जाता है, ओके। घर पे जाता है तो उसका काम भी सक्सेसफुल हो जाता है। स्वीट लोगों के लिए स्वीट। इतना सब अभी ले रहे हैं तो डिस्काउंट तो मिलना ही चाहिए। आपके लिए डिस्काउंट है, आप तो हमारे लिए मेहमान हो, अतिथि देवो भव। आप गोवा पधारे, आपके लिए हम स्वागत में खड़े, आरती लेके खड़े। अच्छा, आरती लेके खड़े, थैंक यू। ये क्या इसकी शरबत होता है कि ये आगल होता है, के लिए? ये सोल कड़ी के लिए आगल शरबत है, दाल और कड़ी में डालने के लिए काम आता है, ठीक है। ये हमारी दुकान पे आते हैं तो उसके लिए फ्री है। एंड दिस वन ये विथ हनी ड्राई फ्रूट के साथ, काजू बादाम क्या होता है? ये हेल्थ है, जैसे कि बर्थ बेनिफिट है और अच्छा बियर बर्ड्स के लिए अक्सर का जैसा अच्छा है। ब्रांड है फैशन। दिस इज वेरी नाइस। हाँ, ये है कोकम, मीठा कोकम, खाने के बाद में खाने से खाना पच जाता है। एंड मसाला सॉल्टेड, ये मसाला सॉल्टेड है, बोतल वालों, हाँ, ये बोतल वालों के लिए पूरा काम करता है, बहुत बढ़िया चीज है। एंड दिस वन सॉल्टेड, ये प्लस काजू है, सासुमा के लिए काम करता है। ये छिलके वाला गाजर शुगर पैसेंजर के लिए भी बढ़िया है, घर के लिए भी बढ़िया है। ये विथ ड्राई फ्रूट मिक्स रहता है, इसमें कीवी आता है, अंजीर आता है, एप्रिकॉट आता है, काजू आता है, फिर किशमिश आता है, ठीक है। 200 है, इसका 100 रुपीज़। ये 120 का है और आप 100 रुपीज़। ये ऐसे 450 का रहता है, हाफ के जी, इसका डाला है 350। ये रहता है ये सॉल्टेड वन नॉर्मल 250 रुपये रहता है, 200 डाला। ये 350 का रहता है, 330 का, इसका 80 रुपीज़ रहता है कोकोनट। जूस वाला है 170 लगा है, ये डिस्काउंट जाके लगा है, बाकी 250 में ऑलरेडी सेलिंग है। ये वाला 180 का है, आपको 120 डाला है, लास्ट में फाइनल रहता है। इसमें 2110 रुपये पहले तो फिर कवर में डालो 60 रुपये का। मैडम 10 रुपये में क्या बड़ी बात है, मैं 80 रुपये डाल दूंगा। इतनी चट्टी का बोल के लगाया ना आपको। नहीं, ये तो सही लगाओ। अरे कितनी बार बोलोगी मम्मी।
वीडियो टिकट हमको कॉल करना पड़ेगा। मैंने नहीं बोला मैडम, आप मैं बोल रहा हूँ सुनते, आप कोई बात नहीं, लग जाएंगे। हमारे घर पर ऑर्डर नहीं है, खाली हो गया, नहीं लगेगा। हाँ तो घरी आल्यानंतर आम्ही लगेच तयारी सुरू केली, कारण फक्त 1 तास बाकी होता। आम्हाला जवळपास 1 ते 1:30 वाजेपर्यंत घरातून निघायचं होतं, त्यामुळे आम्ही फटाफट पॅकिंग करायला सुरुवात केली आणि रेडी व्हायला सुरुवात केली, कारण पुढे सर्व लेट झालं असतं। जनरली जेवढी लोक गोवा फिरायला आलेली असतात ते सगळे 31st स्पेशली आलेले असतात आणि 1 तारखेला सगळे पुन्हा घरी जाण्यासाठी निघतात, त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक होते, रश होते रस्त्यांवर। लेट होते आपल्याला। चल, अजून काही बॅग वगैरे राहिली का बघ ना आतमध्ये आहे, मी घेते। ऐक ना, आणि एकदा आहे ना पूर्ण रूम चेक करून ये, वॉशरूम वगैरे आत्ताच चेक करून ये। हा, हे राहू दे, हे मी नेते। हा, म्हणजे काही राहिलं बिलं असेल तर चुकून थोडे 5 मिनिट आपले जातील, पण सगळं नीट बघायला। आणि ह्या बॅग्स पण घेऊन ये लगेच। बाथरूम वगैरे चेक केलं? ओके, हे ड्रॉवर्स एकदा चेक कर। थोडं आपल्याला 5 मिनिट लेट होईल, पण नाही असू दे, त्याचं काय नाही। रिसीट राहू दे, रिसीटचं सोड। बरं, ओके, चलो बाय बाय गोवा। बाय बाय आंटी। बाय, विल मिस यू टू यू। ओके, अगले टाइम और डिस्काउंट में कपड़ा देना। डिस्काउंट में कपड़ा देना अगले टाइम। तो जरूर आएंगे। यो, see so much of crowd here, guys। आज यूनिफॉर्म में आली। वहिनी आधी ह्या दे, स्वाती त्या नको, आधी ह्या दे। मेरा ज्यादा है, ये लोग ये ले, मेरा वो बैग दे। तुझ्याकडे जो पैसे घेतले ना सगळे खरेदीसाठीच गेले ते। जाने दे, चल, तू भी क्या याद रखेगी। बहुत खर्चा किया है, जा बस आहे लवकर लवकर। और कुछ चाहिए? थैंक यू स्वाति, थैंक यू अली, थैंक यू अली। तर अशा प्रकारे अतिशय जड अंतकरणाने आम्ही गोव्यावरून निघालो आणि मडगावला येऊन पोचलो। मडगावला येण्यासाठी आम्हाला साधारण दीड तास लागला आणि ट्रॅफिक आधी लागली, पण नंतर प्लेन रस्ता होता त्यामुळे एवढा काही वेळ लागला नाही। 1.5 ते पावणे 2 तास आम्हाला लागले। पण म्हणजे घरी जायचा आनंद होताच, पण गोवा सोडण्याचं दुःख पण होतं, कारण इतकी क्लीन सिटी, इतकं सगळीकडे स्वच्छ आणि एकदम ग्रीनरी आणि लाईटफुल आणि एकदम हॅपनिंग असं गोवा आहे। ते सोडताना थोडंसं वाईट तर वाटणारच, पण ठीक आहे, घरी जाण्याचा आनंदसुद्धा होता।
तर आम्ही आता मडगाव स्टेशनला येऊन पोहोचलो होतो आणि तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे स्टेशनला. आमची ट्रेन आलेली आहे आम्हाला कळतच आम्ही जरा घाई केली, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेलो आणि लगेच ट्रेनमध्ये एंट्री केली. आम्हाला आमची सीट वगैरे बघायची होती आणि पूर्ण प्रवास जो आहे तो बसून करायचा होता. ॲक्च्युली स्लीपर बघायला पाहिजे होती असं वाटत होतं, पण ठीक आहे, दिवसाचा प्रवास होता त्यामुळे वेळ निघून गेला गप्पा गोष्टींमध्ये. AC ट्रेन होती त्यामुळे चांगलं वाटत होतं, काही गरम वगैरे होत नव्हतं, कारण गोव्यामध्ये वातावरण भरपूर गरम असं होतं, काहीच थंडी नव्हती गोव्यामध्ये. आणि फूडसुद्धा आम्हाला म्हणजे ट्रेनमध्ये मिळणार होतं. आम्ही नॉनव्हेज घेतलं होतं, पण ठीक होतं फूड, एवढं काही टेस्टी नव्हतं पण ओके होतं. आणि नॉनव्हेज घेतलं होतं त्यामध्ये चिकन ग्रेव्ही वगैरे होती, पण गाडीमध्ये आपल्याला कम्फर्टेबल होत नाही खायला. त्याचप्रमाणे गाडी सारखी कंटिन्यू अशी हलत होती त्यामुळे कम्फर्टेबल वाटत नव्हतं खाण्यासाठी. थोडंसं खाल्लं आम्ही आणि स्नॅक्ससुद्धा दिलं होतं त्यांनी, पाण्याची बॉटलसुद्धा दिली होती. तर डाळ भात, एक स्वीट होतं, त्यामध्ये शिरा होता आणि चपाती आणि चिकनची ग्रेव्ही असं जेवण होतं. साधारण रात्री 12:30च्या दरम्यान आम्ही ठाणा स्टेशनला येऊन पोहोचलो. त्यानंतर आम्हाला प्लॅटफॉर्म चेंज करून पुन्हा जायचं होतं ऑटो किंवा कॅबसाठी. तर आमची कॅब तर काही बुक होत नव्हती, मग आम्हाला ऑटो मिळाली. आम्ही ऑटोनेच आम्ही डोंबिवलीला जायला निघालो. डायरेक्ट ऑटो मिळाली त्यामुळे नशीब आम्हाला थोडंसं बरं वाटलं. तर घरी जायला आम्हाला पाऊण तास लागला ठाण्यावरून डोंबिवलीला, आणि रात्र असल्यामुळे ट्रॅफिक मिळाली नाही, तर दिवसा हाच प्रवास 1 ते 1.5 तासाचा होऊन जातो. तर आता मी ब्लॉगला एंड करते. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, आणि आपले गोव्याचे जे ट्रॅव्हल ब्लॉग होते ते पण आजच्या ब्लॉगसोबतच संपत आहेत. तर तुम्ही या सर्व ब्लॉग्सला एवढं प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यापुढे आपले नॉर्मल जे ब्लॉग्स आहेत ते सुरू राहतील, तर ते सुद्धा नक्की बघा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.